हाँ दंडवत प्रणाम दंडवत दंडवत। जिनके सिमरन मात्र से सिद्ध हो यह सब काज, सो हम पर कृपा करे श्री दत्तात्रेय महाराज। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। आज आपण गुरुविषयी माहिती घेत आहोत। हा जो श्लोक आपण उच्चारलेला आहे हा देवतेचा जरी असला तरी या लोकांना ब्रह्मा विष्णू महेश या लोकांना सुद्धा गुरु करण्याची आवश्यकता आहे असं या श्लोकातून आपल्याला दिसतं। तर गुरु जर माणसाने केला नाही, गुरु विना मनुष्याची काय फजिती होते। आजपर्यंत झालेल्या मागे आपण पुराण पाहिले, वेद पुराण आगम यामध्ये पाहिलं, ब्रह्मा विष्णू महादेव यांची झालेली फजिती आपण पाहिलेली आहे। ही कशामुळं तर एकमेकाला न जुमानण्यामुळे। याला त्यांनी जुमानायचं नाही, त्याला त्यांनी जुमानायचं नाही, त्यांनी त्याला जुमानायचं नाही आणि कसल्याही प्रकारचे शाप हे देऊन टाकायचे आणि मागे पुढचा विचार न करता हे दिल्या गेलेले शाप आणि हे वर जे आहेत ते पूर्ण होतात। त्या होण्यामागे कधी कधी देवता सुद्धा फजिती पावतात आणि या फजिती पावलेल्या देवतामध्ये ब्रह्मा विष्णू महादेव यांची सुद्धा आपल्याला फजिती झालेली पुराणामध्ये दिसते आहे। तर हे फक्त कशामुळे की आपल्या स्वतःच्या अहंकारामुळे आपण दुसऱ्याला जुमानत नाही आणि दुसऱ्याला न जुमानल्यामुळे गुरु न मानल्यामुळं दुसऱ्याचं मोठेपण न मानल्यामुळं ही झालेली फजिती आहे। या फजितीतून जर आपल्याला सुटायचं असेल तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या सूत्रानुसार आपल्याला सुटायचं जर असेल तर त्या परमेश्वराचं भजन कीर्तन मनन केल्याशिवाय आपण या संस्कृती बंधनातून सुटू शकत नाही। हा मार्ग गीतेमध्ये सांगितलेला आहे, हा ईश्वरीचा मार्ग गीतेमध्ये सांगितलेला आहे। हा जो मार्ग आहे हा गीतेमध्ये सांगितलेला आहे। तो कुठं सांगितलेला आहे? विवस्वान मनुवे प्राह मनु इच्छा कवे ब्रवीत एवं परंपरा प्राप्त नियमम राजो शोभेदु सकाले ने हम हता योगो नष्टः पंचप
हा योग नष्ट झालेला जो योग आहे, ईश्वरीचा योग आहे, जे ब्रह्मविद्या शास्त्र आहे, ते अर्जुना मी तुला सांगतो आहे. फक्त अर्जुनाला सांगितलेलं आहे का, तर त्याला निमित्त आपल्याला सांगितलेलं आहे. फार शतयुगापासून, सतयुग म्हणजे हंस अवताराने ब्रह्मयापती हे ब्रह्मविद्या शास्त्र सांगितलं आणि हे त्यांचे जे मानसपुत्र होते त्यांनी ते समजून सांगितले. परंतु अधिकाराशिवाय घेते द्वार न उघडे, त्या अधिकार नसल्यामुळे त्यांचं घेते द्वार उघडलेलं नाही आणि त्यामुळे त्यांना तो ईश्वरीचा बोध आहे, ईश्वरीचा जो बोध आहे तो त्यांना झालेला नाही. हा ईश्वरीचा बोध होण्यासाठी गुरुची आवश्यकता असते. म्हणून आपल्या या पंथामध्ये गुरुपूजनाचा सोहळा आपण पौत्यापासून श्री आपल्या देवाचं पौत झालं की तेथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना भक्तांनी पौता अर्पण केलेला आहे आणि श्री चक्रधर महाराजांनी रुद्रपूर येथे श्रावणी पूजा अशा प्रकारची सुंदर पूजा स्वीकार केलेली आहे. अशा प्रकारचं हे पौत्र पर्वाचं महत्व आज आपण हे केलेलं आहे, साजरा करत आहोत. गुरुपूजन आपण साजरे करत आहोत. संपूर्ण पंथामध्ये गुरुपूजनाची जी परंपरा चालू आहे ती अष्टागायत चाललेली आहे. ही 750 वर्षाची परंपरा आज सुद्धा जशीच्या तशी आपल्या पंथामध्ये चालू आहे. गुरुच्या उपकारातून कुठेतरी आपण परावृत्त झालं पाहिजे, त्यापासून आपण शिकलं पाहिजे. हा एक गुरुचरणी आपल्याला हे समर्पण करायचं आहे, भाव समर्पण करायचं आहे. तो जो तंतू आहे तो आपल्याला ईश्वरापर्यंत पोहोचून देणारा आहे. हे पवित्र, हे आपल्या अंतःकरणाला पवित्र करण्यासाठी ते पवित्र आपण ईश्वराला आणि ज्याने आपल्याला ईश्वर दाखवला अशा गुरुच्या चरणी ते पवित्र समर्पण करावायचं आहे. अशा प्रकारचा हा पवित्र सोहळा आपण सर्वांनी आनंदाने साजरा करत आहोत आणि इथून पुढेही साजरा होत राहणार आहे. युगाने युगी साजरा होत आहे आणि होत राहणार आहे. अशा प्रकारच्या या कार्यक्रमाला एक शुभेच्छा व्यक्त करतो आणि सर्व बांधवांना वंदन करून, सर्व गुरुजनांना वंदन करून मी माझे 2 विचार पूर्ण करतो. सर्वात्मा श्री चक्रधर स्वामी की जय. Oh,
बरे दाटून येती आनंद झाला झाला माझ्या मनाला आनंद झाला झाला माझ्या मनाला काय वर्ण या माग घ्या जय